समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुण रोड कोलवड बुलढाणा। मोताळा तालुक्याच्या जयपूर गावात अवैध सावकाराच्या घरी छापा। अवैध सावकाराकडून कोरे स्टॅम्प, धनादेश, मोबाईल यासह विविध दस्तऐवज जप्त। बुलढाणा लोकनिबंधक सहकारी संस्थेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार सहाय्यक निबंधक यांच्या पथकाकडून मोताळा तालुक्याच्या रायपूर येथील अवैध सावकार संदीप विनायकराव देशमुख यांच्या घरी छापा टाकण्यात आला। यावेळी घराची झाडाझडती घेतली असता घरातून विविध व्यक्तींनी स्वाक्षरी केलेले कोरे स्टॅम्प पेपर, वेगवेगळ्या व्यक्तींचे आणि बँकेचे कोरे धनादेश, मोबाईल फोन, नोंदी ठेवल्या जात असल्याच्या वह्या, त्याचबरोबर इतर महत्त्वाचे संशयास्पद दस्तऐवज आढळून आले। हे संपूर्ण दस्तऐवज पथकाने जप्त केलेत। या पथकामध्ये उपनिबंधक विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी सहभागी होते। या कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे चांगलेच दणाणलेत। जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। पुढील कारवाई सुरू आहे। संदीप विनायकराव पैसे घेतले होते त्याबद्दल त्यांनी माझ्याकडून संदीप विनायकराव देशमुख यांच्याकडून 15,000 रुपये नहीं जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा या कार्यालयामध्ये अवैध सावकार संदीप विनायकराव देशमुख राहणार जयपूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा यांच्याबाबत अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार सहकार विभाग, महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने आज त्यांच्या घरी धाड टाकली असता विविध बँकांचे 61 धनादेश, एक कोरा मुद्रांक, एक करारनामा, एक आर्थिक नोंदी असलेली नोटबुक आणि 5 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। सदर बाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 2014 अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल। सदर कारवाई ही माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये तालुका सहाय्यक निबंधक श्री गजानन आमले यांच्या पथकाने पार पाडलेली आहे।